सर्वांना माझा नमस्कार। आज आपण शिकणार आहोत कृषी क्षेत्रातील क्रांत्या। कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्रांत्या झालेल्या आहेत। तर आपण प्रत्येक क्रांतीमध्ये काय काय उत्पादन झालेले आहेत, कोणत्या क्रांत्या झालेल्या आहेत, कोणत्या फळांबाबत भाज्यांबाबत ते आपण आज बघूया। कृषी क्षेत्रामध्ये सर्वात पहिल्यांदा झालेली म्हणजे हरित क्रांती। हरित क्रांती ही अन्नधान्य उत्पादनावर झालेली आहे। 2 नंबर आहे श्वेत क्रांती किंवा धवल क्रांती। ती दुग्ध उत्पादन वाढ, रेशीम उत्पादन वाढ यामध्ये झालेली आहे। नंतर आहे करडी क्रांती, ती खत उत्पादन मध्ये झालेली आहे। खत उत्पादन म्हणजे खतामध्ये झालेली क्रांती म्हणजे करडी क्रांती। त्यानंतर आहे तपकिरी क्रांती, ते चामडी किंवा कोकोचे उत्पादन यामध्ये ही क्रांती झालेली आहे। नंतर आहे गोल क्रांती, बटाट्याच्या उत्पादन मध्ये ही क्रांती झालेली आहे। त्यामुळे बटाट्याचे उत्पादन चांगले जास्तीत जास्त आलेले आहे। नंतर आहे गुलाबी क्रांती। गुलाबी क्रांती ही कांदा उत्पादनामध्ये झाली आहे व तसेच कोळंबी उत्पादनामध्ये पण झालेली आहे। नंतर आहे चंदेरी किंवा रजत क्रांती, ती अंडीच्या उत्पादनामध्ये ही क्रांती झालेली आहे। तसेच टोमॅटो मांस उत्पादनामध्ये लाल क्रांती झालेली आहे। लाल क्रांतीला टोमॅटोची क्रांती पण म्हणतात किंवा मांस उत्पादनामध्ये क्रांती असं म्हणतात। सोनेरी क्रांती म्हणजे फळांचे व मधाचे उत्पादनामध्ये ही क्रांती झालेली आहे। पुढचे आहे अमृत क्रांती, त्यामध्ये नदी जोड प्रकल्प असे ह्या क्रांतीमध्ये आलेले आहेत। त्यात आहे नील क्रांती, ही मत्स्य उत्पादनात ही क्रांती झालेली आहे। चंदेरी क्रांती, कापूस उत्पादनामध्ये ही चंदेरी क्रांती झालेली आहे। नंतर तेलबिया उत्पादनामध्ये पीत क्रांती ही झालेली आहे। नंतर आहे काळी क्रांती म्हणजे पेट्रोलियम क्रूड ऑइल यामध्ये ही क्रांती झालेली आहे। नंतर आहे गोल्डन फायबर म्हणजे ज्यूट उत्पादनामध्ये ही क्रांती झालेली आहे। ज्यूट उत्पादनामध्ये गोल्डन फायबर ही क्रांती झालेली आहे। नंतर आहे परभणी क्रांती, भेंडीची रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे रोगप्रतिकारक वाण या क्रांतीमध्ये झालेले आहेत। तर आजच्या लेक्चरला आपण कृषी क्षेत्रातील कोणत्या क्रांती आहेत हे बघितले आहे। धन्यवाद।